संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 280वर निरूपण पाहणार आहोत. माझा देवारा साचा नाही अनेक कोणाचा, त्रिभुवनी याचा ठसा न लगे पुसावे. कारण अभंग 6 चरणाचा आहे. एक चरण 4 कटकणीचा आहे. असा मोठा अभंग आहे. म्हणून प्रत्येक चरणावर अर्थ पाहण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत, आई भवानीच्या चरणी साष्टांग दंडवत, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. ही 5वी माळचं भावपुष्प आई भवानीच्या चरणी मी वाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आधी संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ पाहू, नंतर याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो ते पाहण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, माझा देवारा साचा नाही का अनेक कोणाचा, त्रिभुवनी याचा ठसा नलगे पुसावा. कारण माझा जो देवारा आहे तो खरा आहे. असा देवारा दुसऱ्या कोणाचाच नाही. या त्रिभुवनामध्ये ज्या देवाची कीर्तीचं डांगोर आहे, त्या देवाचा ठसा कसा आहे ते दुसऱ्या कोणाला विचारण्याची कारण नाही किंवा गरज नाही. कारण तो कसा आहे ठसा तो माझ्या जीवनामध्ये मला माहीत आहे, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, या रे लोटांगणी काही करा विनवणी, करील झाडना भूत काढील संसारा. अरे तुम्ही काय करता, काय करा, त्या देवाला लोटांगण घालून विनंती करा, म्हणजे तो तुम्हाला काय करेल, त्या अहंकाराचं लागलेलं भूत तो तुमच्या जीवनामधलं काढून टाकील आणि तुमचा संसार सुखाचा होईल, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, पडिले विषयाची गोंधळी ते त्रिगुण आकळी, हरिनाम आरोळी कानी पडता ते उठी. जो विषय सुखाच्या गोंधळात पडेल तो त्या त्रिगुणाने, म्हणजे त्रिगुण कोणते, रजसत्व आणि तमस, या 3 गुणांनी त्याच्या जीवनामध्ये तो बांधला जाईल. त्यामधून त्याला जर सुटायचं असेल तर त्याने हरिनामाचा जप करावा, किंवा जिथं हरिनाम चालू आहे, हरिनामाचा गजर जिथं चालू आहे तिथं जाऊन ते ऐकत राहावं, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्या बंधनामधून तो मुक्त होईल, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, घेतला अहंकारे काम क्रोध या मत्सरे, पळती प्रेम भरे अवघी ठाव सांडोनी. कारण काम क्रोध मत्सर अहंकार या भूताने जो झडपलेला आहे त्याने एकच काम करावे, त्याच्या हृदयात हरीचे नाम व हरीचं प्रेम, हरीचा भाव साठवावा. मग तुमची भक्तीमध्ये दृढ निश्चय करावा लागेल. कारण ही काम क्रोध मत्सर अहंकार ही भूते तुम्हाला त्या भगवंताची भक्ती करून देणार नाहीत. मी करणाराला आजपर्यंत त्यांनी पैज लावून जिंकलेला आहे. म्हणून याच्याबद्दल ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मी अनेक व्हिडिओमध्ये याच्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणून या काम क्रोधाच्या बंधनामधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त व्हायचं असेल तर महाराज सांगतात की तुम्ही काहीच करू नका, तुम्ही एकच काम करा, तुमच्या जीवनामध्ये हरिनामाबद्दल प्रेम आणि भाव तुमच्या अंतकरणामध्ये वाढवा. मग हे भूत तुमच्या अंतकरणामधून निघून जातील, असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, घेतला शेपुरा माया ममता असरा, अवघ्या एकसरा पळती रंग देखोनी. ही माया आहे, ममता आहे, या सटवीनं देवाला सुद्धा सोडलेलं नाही, त्यांना ताप दिलेला आहे. आपण तर सामान्य आहोत, म्हणून आपण सारा वेळ जर त्या भगवंताच्या हरिनामात घातला, त्या हरीच्या भजनामध्ये घातला, त्या हरीच्या भजनामध्ये आपण रंगून गेलो तर हे माया ममता आसरा सटवी हे याचं काही चालणार नाही. आणि मग आपण त्या हरी भजनामध्ये रंगून जाऊ आणि मग ते अंतकरणामधून पळून जातील,
असं महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे धावा भाव, तुका म्हणे द्यावा भाव, फिटले मनीचा संदेह, अनेक नलगे ठावे, काही कोटे हिंडावे. महाराज सांगतात, आधी काय करा, तुम्ही त्या देवाला एक भाव अर्पण करावा. तुमच्या मनात कोणताही संदेह नसावा. कारण तुमच्या मनात जर संदेह असेल, कारण त्या संदेहाबद्दल माऊली सांगतात, मनोनिया संशयावनी थोर, अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर, प्राणियासी. माऊली म्हणतात, संशयापेक्षा मोठं असं दुसरं कोणतं थोर पातक कोणतंच नाही. हा संशय मनुष्याला विनाशाला त्याच्या जीवनामध्ये कारणीभूत ठरतो. त्यामधून एकदा संशयाचं भूत तुमच्या अंतःकरणात भरलं की ते तुम्हाला बाहेर काढूच देत नाही, त्याच्यामधून तुम्हाला निघूच देत नाही, त्याच्यामध्येच तुम्हाला जाळीत राहतं. असा आपण संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे. आता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जे महाराजांनी देव्हारा हा शब्द वापरलेला आहे. आपण काय म्हणलं, माझा देव्हारा साचा, नाही कानिक कोणाचा, त्रिभुवनी याचा, ठसा नलगे पुसावे. कारण देव्हारा, आता तुमच्या जीवनामध्ये देव्हारा लाकडाचा असेल, सागवानाचा असेल किंवा संगमोरे दगडाचा असेल, तो कितीही कधीतरी कोणत्या तरी काळी तो नष्ट होणार आहे. तो खरा आहे का? तो खरा नाही. मग महाराजांनी जो देव्हाऱ्याचा शब्द वापरलेला आहे, खरा आहे म्हणतात माझा देव्हारा. मग कोणत्या देव्हाऱ्याबद्दल महाराज बोलत आहेत? कारण हा देव्हारा तुम्ही तयार केलेला देव्हारा आहे. भगवंतानं जो तुम्हाला देव्हारा दिलेला आहे, हा देह दिलेला आहे, हाच देव्हारा आहे. आणि या देहामध्येच तुमचा तो आत्माराम नांदत आहे. याच देहामध्ये तो परमात्मा नांदत आहे. आणि त्या परमात्म्याला आणि त्या आत्मारामाला जर तुमच्या जीवनामध्ये म्हणजे सुख पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, तर तुमच्या जीवनामध्ये काय करावं लागेल? हे विकार जर तुमच्या अंतःकरणामध्ये असतील, विषयाचा गोंधळ तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, ही त्रिगुणानं तुमचं हे शरीर जर पीडित असेल, त्रिगुण म्हणजे रजसत्व, सत्वगुण आयोजित तमगुण आणि रजोगुण जर तुमच्या जीवनामध्ये वाढलेला असेल, तर तुमचं हरिनामाचं बीज तुमच्या अंतःकरणात पिकणार नाही. तुम्हाला ते विषयाच्याच गोंधळामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या बंधनामध्ये अडकणार आहोत. मग तुमच्या जीवनामध्ये हा साचा खरा आहे, तर खरा तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी महाराजांनी सांगितलं की या रे लोटांगणी, काही करा विनवणी. कारण तुम्ही त्या अंतःकरणामध्ये जो असणारा तुमचा पांडुरंग परमात्मा किंवा तुमचा जो आत्माराम आहे, त्याला तुमच्या जीवनामध्ये लोटांगण घालावं लागेल, विनवणी करावं लागेल. करील झाडणा म्हणजे विषय वासनेची पूर्ण झाडणा तुमच्या जीवनामध्ये करावी लागेल. भूत काढील संसारा, अहंकाराचं भूत तुमच्या या देहामधून काढून टाकावं लागेल. याच्यावर एक मी उदाहरण देतो. एक गरीब, कारण श्रीकृष्णाची भक्ती करणारं कुटुंब होतं. एवढी गरिबी त्यांची की ती दृढ श्रद्धा त्यांच्या जीवनामध्ये, एकुलता एक मुलगा त्यांच्या जीवनामध्ये, आणि त्या मुलाला आधार झाला. आता ह्यांच्यापाशी रुपया नाही, कारण ते गाई राखायचे. गाई राखून त्यांचा प्रपंच कसतरी भागायचा. दवाखाना आल्यानंतर ती तेवढंच मुलगा त्यांच्या पोटाला. मग ते फक्त भगवंताची विनंती करू लागले. आता दवाखान्यात भगवंताची विनंती करून भागणार आहे का? पण दृढ त्यांचा निश्चय, काही केलं तर आमचा भगवान याच्यामधून आम्हाला सुटका केल्याशिवाय राहणार नाही. पैसे नाहीत त्या डॉक्टरला सांगायले. डॉक्टर म्हणला पैशाशिवाय काय? तिथे एक शेठ होता. ते शेठनं सर्व ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यानं सांगितलं की कारण 10,000 रुपये लागणार आहे. डॉक्टरनं सांगितलं. मग ते शेठनं सांगितलं की लगेच 10,000 रुपये त्यानं काढून दिले. माझ्याजवळ 10,000 रुपये आहेत, हे 10,000 रुपये घ्या आणि तुम्हाला लागल्यानंतर मला तुम्ही, त्यानं एक पत्ता दिला, म्हणजे ह्या पत्त्यावर मला फोन करा, मी तुम्हाला अजून लागणारे पैसे देतो. त्यांनी म्हणले काही गरज नाही, म्हणजे तुमच्या पत्त्याची. आम्हाला कळालं, म्हणजे आमचा तो भगवानच तो इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करीत असतो. कारण आमचं मनोरथ पूर्ण करायचं काम त्याच्यावर सर्व जबाबदारी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये एवढा दृढ भाव पाहिजे. त्यांचा एवढा भाव होता की तो भगवान
याही संकटामधून आपल्या जीवनामध्ये त्या मुलाला दुरुस्त करायची जबाबदारीच त्यांनी भगवंतावर सोडून दिलेली होती. म्हणून त्या भगवंताला त्या शेठजीच्या रूपानं का होईना त्यांना 10,000 रुपयाची मदत करावी लागली. तसं आपल्या जीवनामध्ये तसा भाव लागतो, तसं प्रेम लागतं. मग हे प्रेम भाव आपल्या जीवनामध्ये जर निर्माण नाही झाला तर मग हे अहंकार आहे तुमच्यामध्ये, काम क्रोध विषयाचाच गोंधळ आपल्या अंतःकरणामध्ये चालणार आहे. मग हे याच्यामधून आपल्याला बाहेर निघणारच नाही. मग आपला जो देव्हारा आहे, देव्हाऱ्यामध्ये जो देव आहे, जसं तुमच्या घरामध्ये, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये किचनमध्येच तो देव्हारा असतो. आता किचनमध्ये शांतता असते का? कारण भगवंताची तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर तिथं शांतता लागते. देवाची पूजा करायची असेल तर शांत वातावरण पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे. कारण ऊर्जा जी आपल्या, कारण आध्यात्मिक ऊर्जा आपल्या अंगामधून निर्माण करायच्या म्हणलं नंतर शांतता लागते. शांतता नसेल तर ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. मग तसं या देव्हाऱ्यामध्ये, हे देहरूपी देव्हाऱ्यामध्ये जर हे विकार असतील तर विकार जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जाणार नाहीत तोपर्यंत तुम्ही शांत राहणारच नाही. जसं एखाद्याला रोग झाला आहे, आता रोग झालेला आहे, त्या रोगाचं निदान लागल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये त्याला औषधच कोणी देणार नाही. कारण जो औषध देईल, कारण डॉक्टरकडं जर गेलात तर डॉक्टर म्हणणार ह्याची तपासणी करावं लागेल. त्या डॉक्टरला ज्यावेळेस निदान लागेल त्यावेळेस तो डॉक्टर काय करणार, निदान लागल्यानंतर त्या रोगाचं औषध देणार आणि त्या औषध दिल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये त्या रोगामधून तुम्ही बरे होणार. तसं या जगामध्ये तुम्ही भक्ती करणार सर्वच लोक आहेत, पण जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये विकार आहेत, तुम्ही विषयाच्या गोंधळामध्ये आहे, हे काम क्रोध तुमच्या अंतःकरणामधून गेले नाही, अहंकार गेलेला नाही, मत्सर गेलेला नाही, तर या भूताने जर तुमच्या जीवनामध्ये झडपलेलं असेल, माया असेल, ममता असेल, हे जर तुमच्या विकार गेले नसतील तर तुम्ही कितीही भक्ती केली, कशीही भक्ती केली, तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये कधीच प्राप्ती होणार नाही. तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नुसतं बोलून तुमच्या जीवनामध्ये होणार नाही. म्हणून या सर्व विकाराला एकतर जिंकावं लागेल, हे विकार एकतर काढून टाकावे लागतील. त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये त्या भगवंत स्वरूपाची किंवा भगवंताची किंवा आत्मारामाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही. म्हणून महाराज म्हणतात शेवटच्या चरणात, तुका म्हणे द्यावा भाव फिटेले मनीचा संदेह. मनामध्ये जो संदेह आहे, भाव, आता भावाचे अनेक प्रकार आहेत. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तुका म्हणे एक भावची कारण वाहतशी आन विठोबाची. असा भाव की आन घेऊन सांगतात तुमच्या जीवनामध्ये एक भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्या कुटुंबासारखा भाव पाहिजे. त्यांना त्या लेकरू मरायला तरी त्यांचा भरवसा त्या भगवंतावर आहे. तो भगवान नीट करतो. मग त्या भगवंतानं शेठजीच्या रूपानं येऊन तिथं पैसे दिले, एवढा दृढ तुमचा भाव पाहिजे, एवढा विश्वास पाहिजे. मनामध्ये संदेह नसला पाहिजे. संदेहाचं जर तुमच्या जीवनामध्ये भूत एकदा निर्माण झालं, तिच्यासारखं घोर पाप या जगामध्ये नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, तुम्ही सर्व प्रिय आत्मा आई भवानीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्ण तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.